ओल्या वाटाण्याची पातळ चमचमीत भाजी कशी बनवायची ती पाहूयात। 500 ग्राम वाटाणे कढईमध्ये घालून डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजलेले वाटाणे ताटामध्ये काढून घ्यायचे। गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची। 2 चमचे तेल घालायचं। एक कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा। थोडं कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची। एकसारखं कांद्यासोबत मिक्स करायचं। यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं। हिरव्या वाटणमध्ये कोथिंबीर, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ती घालून घ्यायची। खरपूस होईपर्यंत मसाला भाजायचा। मसाला भाजला, एक टोमॅटो बारीक कट करून घेतलाय ते घालून घ्यायचं। टोमॅटो भाजत असताना मीठ घालायचं। मिठाचा वापर मी एकदाच केलेला आहे। मीठ घातल्यानंतर टोमॅटो अगदी मऊसूत व्हायला सुरुवात होते। आता यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला पावडर, थोडी कोथिंबीर घालायची। मसाला अगदी पुन्हा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। मसाल्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। भाजलेले वाटाण्याचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे। गरजेनुसार पाणी घालायचं। अर्धवट झाकण ठेवायचं आणि याची उकळी काढून घ्यायची। 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिटांनंतर वाटाण्याची चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। चपाती, भात, भाकरी कशासोबत खावा चवीला अप्रतिम।